बघा रायझोबियम, आपण आज रायझोबियम बद्दल पूर्ण डिटेल स्टडी करणार आहोत. त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन. रायझोबियम सांगितलंय तुम्हाला. बघा रायझोबियम मध्ये सिम्बायोटिक बॅक्टेरिया आले. सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे सहजीवी जीवाणू. बॅक्टेरियाला आपण काय म्हणत असतो? जीवाणू म्हणतो. काय म्हणतो? जीवाणू. आणि सिम्बायोटिक किंवा सिम्बायोसिस म्हणजे सहजीवी. म्हणजे जे सहजीवी विषाणू आहेत ते कोण आहेत? रायझोबियम. म्हणजे जे सोबत राहतात आणि त्याचा कधी कधी एकट्याला पण फायदा होतो आणि त्याचा दोघाला पण म्युच्युअली पण बेनिफिट होतं. त्याच्या अगोदर आपण डेफिनेशन बघूया. सिम्बायोसिस. बघा सिम्बायोसिस मीन्स लिव्हिंग टुगेदर ऑफ टू डिफरंट ऑर्गॅनिझम विथ क्लोज रिलेशनशिप अँड म्युच्युअली बेनिफिशियल. बघा जे सिम्बायोसिस म्हणजे काय? दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात? क्लोज रिलेशनशिप. त्यांचं जे काय आहे ते एकत्र राहतात म्हटलंय आणि त्यांचं बेनिफिट पण काय? दोघाला पण सारखंच होतं. याच्यामध्ये कशामध्ये? रायझोबियम मध्ये. म्हणून त्याला आपण सिम्बायोसिस म्हणतो. काय म्हणतो? सिम्बायोसिस मीन्स टू लिव्हिंग डिफरंट ऑर्गॅनिझम विथ क्लोज रिलेशनशिप अँड म्युच्युअली बेनिफिशियल. म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? जे जीव आहेत कुठल्या प्रकारचे? सहजीव म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. ते काय करतात? क्लोज रिलेशनशिपने लिव्हिंग करतात आणि त्यांचं बेनिफिट काय होतं? म्युच्युअली बेनिफिशियल. दोघाला पण समान बेनिफिट होतं. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? सिम्बायोसिस म्हटलं. बघा आता रायझोबियम बद्दल माहिती घेऊया. रायझोबियम इज अ सिम्बायोटिकली लिव्हिंग बॅक्टेरिया विथ लेग्युमिनस प्लांट लाईक बीन्स, स्वीट पीज अँड सोयाबीन. म्हणजे काय? जे रायझोबियम नावाची जी बॅक्टेरिया आहेत ते कसं सिम्बायोटिकली लिव्हिंग करतात? कुठे? लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस म्हणजे हे बघा लेग्युमिनस हे प्लांट. बीन्स आणि स्वीट पी आणि सोयाबीन यांच्यामध्ये काय करतात? ते सिम्बायोटिकली लिव्हिंग करत असतात. ठीक आहे. बघा रायझोबिया लिव्हिंग इन अ रूट नोडल्स सप्लाय नायट्रेट अँड अमोनिया ऍसिड टू द प्लांट गेट एक्सचेंज एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. आता बघा एखाद्या प्लांटचं, आपल्या बीन्सचं, आता हे रूट्स आहेत. याच्यावर काय असतं? हे रूट नोडल्स असतात. हे रूट नोडल्स, आपण याला रूट नोडल्स म्हणूया. बघा या रूट नोडल्स मध्ये आपले रायझोबियम राहतात. ते काय करतात? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन घेतात N2 आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतात? नायट्राइट आणि अमोनिया ऍसिड. मग बघा आणि या ह्यांनी तर काय करतात? नायट्रोजन फिक्सेशन करून देतात कुणाला? प्लांटला. मग यांना याचं बेनिफिट काय? हे काय करतात? एनर्जी एक्सचेंज करतात इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. प्लांट कडून जे काही एनर्जी आहे ते कोण घेतात? हे आपले रायझोबियम घेतात. म्हणजे यांना पण बेनिफिट झालं आणि प्लांटला बेनिफिट काय झालं? त्याला नायट्रोजन मिळालं. लेग्युमिनसला त्यानं कन्व्हर्शन नायट्रोजन फिक्सेशनचं नायट्राइट आणि अमिनो ऍसिड. म्हणजे दोघाला पण सेम बेनिफिट झालं आणि त्याचाच फायदा आपल्या कशामध्ये होतो? आपल्या फ्रूट मध्ये होत असतो. ठीक आहे. आता बघा लेग्युम म्हणजे थोडक्यात पीज, बीन्स. याचं मिनिंग काय होतं एवढ्या लेग्युमचा? मीनस मधले लेग्युमचं बेनिफिट काय होणार आपल्याला? म्हणजे बीन्स असतील, तुमचे स्वीट पीज असतील हे. ठीक आहे. लक्षात ठेवा लेग्युम म्हणजे बीन्स, पीज, स्वीट पीज. ठीक आहे. आता बघा हाफ झालं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा. देअर म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. आता काय म्हटलंय? डेफिनेशन इथं सर्वप्रथम बघितली आपली इझी वर्ड्स मध्ये, पण यालाच त्यांनी डेफिनेशन मध्ये पण कन्व्हर्सेशन केलं. एक दोन पॉईंट घेतलेत आणि परत शेवटी काय म्हटलं? देअर म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. म्हणजे आता काय बघा रायझोबियम रूट नोडल्स मध्ये काय करतो? स्टे करतो. तुमचा हा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन घेतो N2 आणि त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये करतो. आता आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितले NO3 अँड NO2 मायनस नायट्रेट आणि नायट्राइट. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कन्व्हर्शन करतात नायट्रोजन. ड्यू टू द नायट्रोजिनस कंपाऊंड मेड अवेलेबल बाय रायझोबिया थ्रू द नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस द बीन्स पल्सेस बिकम रिच इन प्रोटीन. जेव्हा नायट्रोजिनस कंपाऊंड काय करतात? रायझोबियाचं कन्व्हर्शन. रायझोबिया काय करतात त्या नायट्रोजिनस कंपाऊंडला? म्हणजे ह्या प्लांटला काय करतात? रिच इन प्रोटीन देतात. रिच इन प्रोटीन म्हणजेच अमिनो ऍसिड. म्हणजे जेव्हा ते रूट नोडल्स मध्ये राहतात त्यांनी काय करतात? नायट्रोजन कंपाऊंड काय करतात? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन कंपाऊंड घेतात, ऍब्झॉर्ब करतात ऍटमॉस्फेरिक आणि त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि अमिनो ऍसिड म्हणजेच रिच प्रोटीन. त्याच्यानंतर काय होते? ऑटोमॅटिक आपल्या प्लांटची ग्रोथ होते, फ्रूट जास्त प्रमाणात लागतात. बघा द यूज ऑफ रायझोबियम रिड्यूस द ऍडव्हर्स इफेक्ट कॉज ड्यू टू द यूज ऑफ फर्टिलायझर. जेव्हा रायझोबियम आपण रिड्यूस करतो त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट कॉज काय होतं? यूज ऑफ फर्टिलायझर. जेव्हा
समजा रायझोबियम आपल्या सॉइल मध्ये कमी आहे तर आपण काय करतो, NPK नावाचं फर्टिलायझर घेतो, जेणेकरून काय करतं त्या आपल्या रायझोबियमची ग्रोथ करतं, एवढं सांगितलं. पण त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट काय, जर आपण ते नाही घेतले बेनिफिट काय आता तेच आपण काय करतो इकडले तिकडे ट्रान्सफर करू शकतो रायझोबियम, ठीक आहे, किंवा त्याच्या रोड नोड्यूल्स मध्ये ते काय करतात स्टे राहतात, म्हणून आपण त्याचा पण एक इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे काय, आता आपण प्लांट काय केलं, हार्वेस्टिंगच्या वेळेस काढून टाकलं, वरचं कटिंग केलं, ठीक आहे, खालचे जे त्याचे रूट नोड्यूल्स तसेच ठेवले किंवा त्याच सॉइल मध्ये त्याचं डिकम्पोजिशन प्रॉपर केलं तर ते रायझोबियम तिथे स्टे करतात. असं आपल्याला म्हणजे फर्टिलायझरची गरज पडणार नाही थोडक्यात. आता बघा हे TS आहे, ट्रान्सफर सेक्शन ऑफ रूट ऑफ नोड्यूल्स ऑफ सोयाबीन प्लांट. सोयाबीन प्लांटचं TS घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये जर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघितलं त्याची एक प्रोसेस असते, म्हणजे जे काय त्याचं एक आता समजा एक आपलं काय सोयाबीनचं एक प्लांट आहे, ठीक आहे, अशा प्रकारे असं एक प्लांट आहे समजा, त्याचा आपण TS म्हणजे एक सेक्शन घेतो, असं ब्लेंड काय करतो त्याला अगोदर प्रॉपर आपण त्याला क्लीन करत असतो वॉटरने वगैरे, त्याच्यानंतर हे एक प्लांटचं एक छोटस असं एक सेक्शन घेत असतो कट करून ब्लेंड, आणि ते आपण काय करतो त्याला आपण स्टराईल करतो, त्याच्यानंतर वॉश प्रॉपर करून वॉटरने, क्लीन वॉटरने, आणि त्याचं आपण काय करतो सेक्शन आपल्या कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली 10x किंवा 15x ला आपण त्याला काय करतो ऑब्झर्व करतो, तेव्हा आपल्याला त्याचं TS दिसतं. त्या TS मध्ये बघा वरचं जे आहे ते इन्फेक्टेड हेअर आहे, इथे सेल डिव्हिजन होतं या ठिकाणी, हे बॅक्टेरियॉइड, आतमध्ये त्याचं न्यूक्लियस म्हणा, सेंटर ऑफ द रूट म्हणजे सेंटर ऑफ द सोयाबीन प्लांट म्हणजे TS चा सेंटर येतो, आणि इथं बॅक्टेरियॉइड आहेत, त्याच्यानंतर कंडक्टिंग टिश्यू म्हणू शकतो जे की आपलं प्रोटीन्स वॉटर बीटर ते सप्लाय करतात, आणि ग्रोथ रूट ऑफ नोड्यूल्स, हे अशी वेगवेगळी नावं आहेत, तुम्हाला काही विचारणार नाही, फक्त तुम्हाला रायझोबियम एखाद्या वेळेस विचारू शकतात. बघा रायझोबियमची डायग्राम अशा प्रकारे आहे, हे रायझोबियम हे त्याचं सेंटर, त्याला आपण रायझोबियम म्हणतो. म्हणजे रूट नोड्यूल्स आपण जर बघितले हे काढून त्याचं सेक्शन प्रॉपर एक थिन सेक्शन घेतलं आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितलं, तुम्हाला अशा प्रकारचे रॉड शेपड तुम्हाला काय दिसतील, रायझोबियम दिसतील कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा इथं आपलं रायझोबियम संपलेला आहे. याच्यापूर्वी आपण लॅक्टोबॅसिलस बघितलं, रायझोबियम बघितलं, आता आपला नेक्स्ट जो आहे तो आपला ईस्ट आहे, ठीक आहे, बघा व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण ईस्ट हा टॉपिक घेऊया, आणि इथं आपले 3 युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम संपतील, त्याच्यानंतर आपले हार्मफुल आहेत त्याचं पण आपण स्टडी करणार. भेटूया नेक्स्ट लेक्चर.